नमस्कार मित्रांनो, आज आपण न्यूमेरिकल ॲनालिसिसमधील एक नवीन प्रकारचं एक्झाम्पल बघतो आहोत. एक्झाम्पल असं आहे, गिवन दॅट u0 इज इक्वल टू 3, u1 इज इक्वल टू 12, u2 इज इक्वल टू 81, u3 इज इक्वल टू 200, u4 इज इक्वल टू 100, u5 इज इक्वल टू 8. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा 5 u0. आता ह्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता ते बघून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. ई हा शिफ्ट ऑपरेटर आहे. ई इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा. यावरून आपण डेल्टा कसा लिहिला तर डेल्टा इज इक्वल टू हा ई 1 इकडे आणा मायनस होईल. सो डेल्टा इज इक्वल टू ई मायनस 1. मग या डेल्टाचा फिफ्थ पॉवर घ्या तर ह्याचा फिफ्थ पॉवर घ्या, म्हणजे दोन्ही बाजूचा फिफ्थ पॉवर घेतला. टेकिंग फिफ्थ पॉवर ऑफ बोथ द साइड्स. या बाजूचा फिफ्थ पॉवर झाला डेल्टा 5, या बाजूचा ई मायनस 1 रेस टू 5. मग दोन्ही बाजूला u0 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे डेल्टा 5 u0 इज इक्वल टू ई मायनस 1 रेस टू 5 इंटू u0 मल्टिप्लाइंग by u0 to both the sides. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि हे आहे बायनॉमियल थेरमने सॉल्व केलेलं. हा बायनॉमियल थेरम e मायनस 1 रेस टू 5 बायनॉमियल थेरमने कसा सोडवला नीट बघून घ्या. हे तुम्हाला माहिती मी मागं दाखवलेलं आहे. परत एकदा बघा. 5c0 फर्स्ट टर्म रेस टू 5, सेकंड टर्म रेस टू 0. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं सेकंड टर्म 1 आहे. 1 रेस टू काही जरी असलं तर ते 1च असणार आहे, म्हणून मी कुठंच त्याचा उल्लेख केला नाही, हे लक्षात घ्या. सेकंड थिंग, हिअर इज मायनस साइन. इफ मायनस साइन इज देअर, देन in binomial theorem we take alternate signs, plus minus plus minus plus minus in this way. हे एक लक्षात ठेवा बायनॉमियल थेरमचं. आणि कसा बायनॉमियल थेरम लिहिला, 5c0 e रेस टू 5 मायनस 5c1 e रेस टू 4 प्लस 5c2 e रेस टू 3 minus 5c3 e raised to 2 plus 5c4 e raised to 1 that is e minus 5c5 e raised to 0. बाहेर u0 जसा तसा. सेकंड थिंग, हा 5c0 5c1 5c2 5c3 5c4 हे कसे आले हे मी एक थोडक्यात तुम्हाला समजावून देतो. पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा, 5c0 म्हणजे इथं 0 असताना आणि इथं हाच आकडा इथं असताना या दोघांच्या मध्ये लक्षात ठेवा किंमत 1 असते. म्हणजे 5c0 इथं 0 असला तर हाच 5ची 0ची किंमत 1 असते. आणि इथं जर 1 असेल किंवा या दोघांची वजाबाकी केल्यावर जी संख्या येत असेल, या दोघांची किंमत 5च असते. हे एक फरक लक्षात घ्या. इथं 1 आहे म्हणजे 5c1 असणार 5. आता या दोघांची वजाबाकी जर केली तर ती येते 4, म्हणून याची सुद्धा किंमत याच्यासारखीच असते, म्हणजे 5. 5c1 जसा आपण 5 लिहितो तसा 5c4 पण 5 लिहायचा. आता 5c2 आणि 5c3 यांच्या किमती सारख्याच असतात. का? कारण यांची वजाबाकी तू करून बघ. आता 5 आणि 2 यांची वजाबाकी केली तर 3 येते, किंवा 5 आणि 3 यांची वजाबाकी केली तर 2 येते. इथल्या संख्या सारख्याच येतात वजाबाकी केल्यावर, म्हणून यांच्या किमती सुद्धा सारख्याच असतात. यापैकी कुणाला तरी एकालाच मी सोडवतो, म्हणून फॅक्टोरियल कसं सोडवलं बघा. हे फॅक्टोरियल 5 अपॉन
या दोघांचे वजाबाकीचं फॅक्टोरियल आणि मग याचं फॅक्टोरियल. मग फॅक्टोरियल 5 यांची वजाबाकी 2 फॅक्टोरियल आणि हा 3 फॅक्टोरियल जसा तसा. मग फॅक्टोरियल नोटेशन कसं सोडवतात तुला माहिती आहे? एक एकनं कमी होत जायचं. 5 × 4 × 3 3 पाशी थांबायचं फॅक्टोरियल देऊन, कारण छेदात 3 आहे. मग हे फॅक्टोरियल 3 हे फॅक्टोरियल 3 कट होतं आणि 2 2 जा 4 होतं, म्हणजे 5 2 जा 10 येतं. म्हणजे या दोघांची किंमत 10 येते. अशा रीतीनं मी सूत्रामध्ये या किमती भरल्यात, ते व्यवस्थित तुम्ही समजावून घ्यायचा प्रयत्न करा. तर मगाशी दाखवल्याप्रमाणे मी बायनॉमियल थेरमनं 5C0ची किंमत 1 लिहिली, 5C1ची किंमत 5 लिहिली, 5C2ची किंमत 10, 5C3ची किंमत 10, 5C4ची किंमत 5 आणि 5C5ची किंमत 1. आता e⁵ तसाच, e⁴ तसाच, e⁵ तसाच, e⁵ तसाच, e⁴ तसाच, e⁵ म्हणजेच 1. तो e⁵ लिहिला तरी चालेल. आता आपण काय करणार, तर ह्या u0ने कंस सोडून घेणार. म्हणजे u0ने याला मल्टिप्लाय केलं, e⁵ u0 मायनस 5 e⁴ u0ने मल्टिप्लाय केलं, प्लस 10 e⁵ u0ने याला मल्टिप्लाय केलं, मायनस 10 e⁵ u0ने याला मल्टिप्लाय केलं आणि 5e u0ने मल्टिप्लाय केलं आणि फायनली u0 × 1 u0. आता अजून एक तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हे याच्यासाठी बरं का, हे जे आहे ना याच्यासाठी, हा समजून घ्या नीट. नोट, e⁴n into fx is equal to f of x plus this power into h, म्हणजे nh. हे लक्षात घेतलं. e⁴n into fx is equal to f of x plus power n into h. आता यामध्ये आपण x ची किंमत 0 घ्यायची, h ची किंमत 1 घ्यायची. तर हेच कसं बनेल बघा, e⁴n x ची किंमत 0 म्हणून f of 0 इज इक्वल टू f of x ची किंमत 0, n तसाच, h ची किंमत 1. म्हणजे काय झालं, 0 प्लस n × 1 मीन्स n, दॅट मीन्स f of n. सो e⁴n f of 0 इज इक्वल टू f of n. या फॉर्म्युल्यावरून आपण यांच्या किमती मिळवायच्या. कशा मिळवल्या ते बघ. e⁵ u0 इज इक्वल टू, हा n आहे ना, इथं जर आला तर इथला 5 इथे येणार, हा f तर हा f, म्हणून हा u तर हा u. सो e⁵ u0 means u5. Similarly, e⁴ u0 is equal to u4. e⁵ u0 is equal to u3 and so on. लक्षात आलं का? ह्या इथं याची किंमत, याची किंमत, याची किंमत मी अशा पद्धतीने भरणार आणि अशा रीतीनं Δ⁵ u0 इज इक्वल टू याच्याऐवजी u5, याच्याऐवजी u4, याच्याऐवजी u3, u2, u1 आणि हा फायनली u0 लिहिला. मग यांच्या किमती आहेत तुझ्याकडे, त्या किमती आपल्याला भरायच्या. u5, u4, u3, u2, u1, u0 यांच्या किमती एक्झाम्पलमध्ये दिल्या. u0, u1, u0, u1, u2, u3 सगळ्या किमती तुझ्यासमोर आहेत. त्या किमती मी या इथं भरल्या. सो u5ची किंमत 8 आहे, 5 × u4ची किंमत 100 आहे, 10 × u3ची किंमत 200, 10 × u2ची किंमत 81, 5 ×
u1 ची किंमत 12 आणि u0 3. In this way, if you solve this, you will get delta raised to 5 u0 means this is equal to 755. Now example number 2. हा एक वेगळा टाईप. फाइंड द मिसिंग टर्म इन द फॉलोइंग टेबल. हा टेबल तुला दिला आणि हे बघ या इथं मिसिंग टर्म आहे, याला आपण नंतर एक्स मानत असतो. आता ह्याचा रूल बघा. 1 2 3 4. हिअर 4 व्हॅल्यूज ऑफ वाय आर गिवन. 4 व्हॅल्यूज ऑफ वाय आर गिवन. This one is missing, that means not given. 1 2 3 4. So 4 values are given. This indicates that fourth order difference is 0. जर 4 व्हॅल्यू दिल्या तर फोर्थ ऑर्डर कसं म्हणतात तुला माहिती आहे ना, डेल्टा 4 fx हा 0 असणार. दिस इज द रूल. इफ 4 व्हॅल्यूज आर गिवन, delta 4 fx is 0. Now you know delta E is equal to 1 plus delta. That means delta is equal to E minus 1. So if you substitute here instead of delta E minus 1 raised to 4, fx is equal to 0. So this substitution, after this you solve binomial theorem. Using binomial theorem, how to solve? You know binomial theorem. 4c0 e raised to 4, 4c1 e raised to 3. In this way, you try to solve this by binomial theorem, and this, you know how to find using NCR rule. So this is 1, so e raised to 4, this is 4, e raised to 3, this is 6, e raised to 2, this is 4, e raised to 1, this is 1, e raised to 0 is also 1, into fx, that is equal to 0. Then multiply by fx to each term in this way. Then again, जे आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, ह्याची किंमत कशी लिहायची. तर ह्याची किंमत e raised to 4 fx f of 4 असतो. e raised to 3 fx f of 3 असतो. e raised to 2 fx f of 2 असतो. हे कसं असतं तुला चांगलं माहित आहे. In this way, if you substitute these values in equation 1 becomes f of 4 minus 4 f of 3 plus 6 f of 2 minus 4 f of 1 plus f of 0, that is equal to 0. हे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा लिहिल्या तुझ्या लक्षात आलेलं आहे. आता जर टेबल बघितलं ना आपण, तो गिवन टेबल वी हॅव 4 व्हॅल्यूज 1 2 3 4. दिस इज मिसिंग, सो पुट एक्स हिअर. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ह्या टेबलमध्ये ही पहिली जी किंमत आहे ती एफ ऑफ 0 आहे, लक्षात ठेव. दुसरी किंमत आहे ती एफ ऑफ 1 आहे, तिसरी किंमत एफ ऑफ 2, चौथी किंमत एफ ऑफ 3 आणि ही पाचवी किंमत एफ ऑफ 4. एफ ऑफ 0, एफ ऑफ 1, एफ ऑफ 2, एफ ऑफ 3, एफ ऑफ 4. We have to substitute values of this, that means this in this case. F of 4, that is f of 4 37. So here 37. F of 3, this f of 3. F of 3 is 21. So put 21 here. 6 f of 2, this 6. F of 2 is 13. So put 13 here. Minus 4 f of 1,
this f of 1 is x. So put x here. And finally, f of 0, this f of 0 is 7, put 7 here. म्हणजे अशा रीतीनं या किमती मी भरल्या आणि नंतर ह्याला सॉल्व केलं. हे सॉल्व केल्यावर फायनली आलं बघ, x इज इक्वल टू 38/4, दॅट मीन्स 9.5. सो मिसिंग टर्म x is 9.5. That means here should be 9.5 which is missing term. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कळला का हे मला जरूर कळवा. तुम्हाला हे जर उदाहरण कळलं असेल तर या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस इज, example is, find the missing term in the following table. And table is given x 1 2 3 4 5 6 7 and y, value of y is given 2 4 8. Here is missing term, that is question mark 32 64 128. Try to solve this. If you want hint, I will give you hint. We have given 1 2 3 4 5 6 values. 1 2 3 4 5 6 and one value is missing. So this indicates that delta 6 fx is equal to 0. इथून तुम्ही सुरुवात करायची. 6 व्हॅल्यू दिल्या तुला, मग डेल्टा रेज टू 6 fx इज इक्वल टू 0 घेऊन तू सोडवायचा प्रयत्न करा. मला तुम्ही सोडवून दाखवा.